Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna, and all of you enjoying mathematics and science with me. आपण 9th स्टँडर्डचा जॉमेट्रीचा फर्स्ट लेसन बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री बघितला आहे आणि आज आपण फायनली स्टार्ट करतो आहोत तुमचा सेकंड लेसन की ज्या लेसनचं नाव आहे पॅरलल लाईन्स. आता पॅरलल लाईन्स म्हणजे काय, तुम्ही ऑलरेडी 5th स्टँडर्ड मध्ये आणि पॅरलल लाईन्स काय आहे, परपेंडिक्युलर लाईन्स आहे काय आहेत हे नीट छानपैकी समजून घेतलेलं आहे. तरी आता पॅरलल लाईन्स काय आहे जरा समजून घेऊया आपल्या डेली लाईफ मधल्या खूप साऱ्या एक्झाम्पल्स थ्रू. ओके, पॅरलल लाईन्स मध्ये तुम्ही तुमची विंडो बघितली घराची, या घराच्या विंडो मध्ये जे आडवे जे हे असतात बार्स असतात, आयर्न बार्स असतात, दे आर पॅरलल टू इच अदर. या विंडो मध्ये काय असतात, असे आडवे असे काय असतात, हे अशा पद्धतीने तुम्हाला बार्स आयर्न बार्स बघायला मिळतील. ते काय आहेत एकमेकांना, दे आर पॅरलल टू इच अदर. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल, दॅट इज द आयर्न बार्स ऑर द बार्स ऑफ द विंडोज. त्यानंतर तुम्ही तुमची नोटबुक बघितली आहे, या नोटबुक मध्ये सुद्धा काय असतं बाळांनो, तुमच्या नोटबुक मध्ये जे पेजेस असतात या पेजेस मधल्या ज्या लाईन्स असतात या लाईन्स काय असतात, अशा पद्धतीने एकमेकींना काय असतात, पॅरलल लाईन्स असतात. सो दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ द पॅरलल लाईन्स, मीन्स द लाईन्स इन द नोटबुक. दिस इज द सेकंड एक्झाम्पल. अजून जर तुम्हाला कोणी विचारलं की पॅरलल लाईनचं कुठलं एक्झाम्पल आहे, तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही तारा बघितला आहे का रे, जे इलेक्ट्रिक जी लाइटिंग आपल्या घरामध्ये येत असते मध्ये बाहेर इलेक्ट्रिकल पोल्स उभे असतात. म्हणजे इलेक्ट्रिकल पोल्स मधले समजा इथे एक पोल आहे आणि इथे एक पोल आहे, हे अशा पद्धतीने हे पोल उभे आहे, याच्यामध्ये ह्या तारा काय असतात एकमेकांना अशा पद्धतीने काय असतात, पॅरलल असतात. सो द वायर्स इन द इलेक्ट्रिक पोल, दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ पॅरलल लाईन्स. अजून तुमच्या डेली लाईफ मधले कुठले एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती, हा बोर्ड घ्या, या बोर्डची ही लाईन आणि ही लाईन किंवा ही अपोजिट लाईन आणि ही अपोजिट लाईन एकमेकांना काय आहे, पॅरलल आहे. तुमचं टेक्स्ट बुक घ्या, त्या टेक्स्ट बुकच्या समोरच्या बाजू काय आहे, एकमेकींना पॅरलल आहे. असे किती सारे एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल की ज्याच्यातून समजतं आपला ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ पॅरलल लाईन्स. ओके, आणि परपेंडिक्युलर लाईन आता पॅरललचं एक चिन्ह पण आहे, पॅरललचं चिन्ह काय आहे, हे आहे. आता परपेंडिक्युलर मीन्स टू इंटरसेक्टिंग लाईन व्हेन दे मेक्स अँगल ऑफ 90 डिग्री टू इच अदर. जेव्हा ते एकमेकांशी 90 अंशाचा कोन करतील तेव्हा त्या असणारे परपेंडिक्युलर लाईन. आता परपेंडिक्युलर लाईन म्हणजे तुमचा जो टेबल आहे, फॉर एक्झाम्पल एक टेबल घेऊया, हा टेबल आणि जमिनीचा जो अँगल तयार होणार आहे तो काय असणार तुमचा 90 डिग्री. किंवा हा जो बोर्ड आहे, या बोर्डचे जे कोपरे आहेत, या कोपऱ्याला काय होणार आहे तुमचा, समजा हा बोर्ड आहे, या बोर्डचे जे कोपरे आहेत या कोपऱ्यांमध्ये काय होणार आहे, प्रत्येकाच्या किंवा भिंत आहे या प्रत्येकाच्या भिंतीच्या कोपऱ्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होणार आहे, त्याला आपण परपेंडिक्युलर म्हणणार आहोत. परपेंडिक्युलर. त्यानंतर अजून खूप सारे एक्झाम्पल्स आहे डेली लाईफ मधले की जिथे आपल्याला परपेंडिक्युलर जे आहे ते बघायला मिळतं. तुमचा जो बेंच आहे त्या बेंचच्या कोपऱ्यामध्ये बघायला मिळतो, तुमच्या पुस्तकाच्या कोपऱ्यामध्ये बघायला मिळतो, किंवा एखादी रेक्टँग्युलर शेपची तुमची सोप आहे, साबण आहे, त्या साबणच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे तुमचा जो 90 डिग्रीचा अँगल आहे तो तयार झालेला दिसेल. म्हणजे तुम्हाला पॅरलल काय आहे, परपेंडिक्युलर काय आहे, ही कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाली असेल. आता बघा, हे जे पॅरलल आणि परपेंडिक्युलर आहे हे दाखवत असताना मॅथमॅटिक्स मध्ये एक चिन्ह आहे. जर तुम्हाला पॅरलल दाखवायचं असेल तर तुम्हाला ह्या टू लाईन्स अशा दाखवावं लागणार, आणि परपेंडिक्युलर म्हणजे उलटा टी काढून आपण अशा पद्धतीने. तर तुम्हाला एक्झाम मध्ये एक मार्काला हे चिन्ह विचारलं जातं, व्हॉट इज द साइन ऑफ पॅरलल अँड व्हॉट इज द साइन ऑफ परपेंडिक्युलर. तर सगळ्यांनी नीट छानपैकी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत पॅरलल लाईनची डेफिनेशन की जी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. सो स्टुडंट, तुमच्या पुस्तकात हे पेज दिलेलं आहे, या पेजवरती तुमच्या पॅरलल लाईनची डेफिनेशन तुमच्या समोर आहे. सो काय आहे, जर तुम्हाला सिंपल लँग्वेज मध्ये एकाच प्रतलातील अशा लाईन्स की ज्या एकमेकींना इंटरसेक्ट करत नाही, एकाच प्रतलातल्या अशा रेषा की ज्या एकमेकींना काय करत नाही, इंटरसेक्ट, एकमेकींना छेदत नाही, अशा रेषांना आपण समांतर रेषा मराठीमध्ये म्हणत असतो, पॅरलल लाईन्स म्हणत असतात. आता या पॅरलल लाईन्स आपण कितपर्यंत वाढवू शकतो, येस वी कॅन ड्रॉ दिस पॅरलल लाईन्स अप टू दिस. या बोर्डच्या बाहेर पण लिहू शकते, इकडे पर्यंत करू शकते, म्हणजे अनंतापर्यंत, कारण हे टोक आपल्याला काय इंडिकेट करत असतो, आपण इकडे या पॅरलल लाईन्स किती पण वाढवू शकतो आणि इकडे पण कितीही वाढवू शकतो पॅरलल लाईन्स. ओके, सो लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. मग कसं लिहिणार तुम्ही, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम, असं आपण ते रिप्रेझेंट करणार आहोत. पॅरलल लाईनची डेफिनेशन तुमच्या समोर आहे, द लाईन्स विच आर कोप्लेनर म्हणजे काय, ज्या एकाच प्रतलात आहे, अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड ॲज अ पॅरलल लाईन्स. डेफिनेशन तुम्हाला लर्न करण्याची गरज नाहीये. मग कोप्लेनर शब्द जर आठवला नाही तुम्हाला, द लाईन्स विच आर इन अ सेम प्लेन, कोप्लेनर आठवलं नाही तर द लाईन्स विच आर सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट टू इच अदर आर कॉल्ड ॲज द पॅरलल लाईन्स.
क्लिअर? पॅरलल लाईनची डेफिनेशन सगळ्यांना लिहिता येईल. काय लिहिणार तुम्ही डेफिनेशन मध्ये? द लाईन्स विच आर इन सेम प्लेन, विच आर इन अ सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट each other is called as a parallel lines. आता ह्या पॅरलल लाईन्स आपण अशाच काढतो का रे फक्त? नाही, आपण ह्या पॅरलल लाईन्स अशा पण काढू शकतो. तुम्ही म्हणाल टीचर अशाच काढायच्या का? नाही, अशा पण काढू शकतो. अशा तिरप्या एखाद्याला वाटलं की टीचर अशा काढायच्या का? अशा पण तुम्ही काढू शकतात. किंवा एखाद्याला वाटलं टीचर मला अशा काढायच्या, तर अशा सुद्धा तुम्ही ह्या पॅरलल लाईन्स ड्रॉ करू शकतात. फक्त ते काय पाहिजे? एकमेकींना समांतर पाहिजे. आता हे आपण शो कसं करणार मॅथमॅटिक्सच्या लँग्वेज मध्ये? समजा आपण एक लाईन घेतली, याला ही पॅरलल लाईन आहे, याला ए बी नाव दिलं आणि याला काय नाव दिलं? सी आणि डी नाव दिलं. आता आपण हे कसं शो करणार आहे? ही जी पहिली फिगर आहे ही कशी शो करणार? दॅट इज लाईन ए बी. लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी. अशा पद्धतीने तुम्ही हे शो करणार आहे. आता इथं दिलेलं आहे, समजा आपण याला नाव दिलं पी आणि क्यू आणि इथे नाव दिलं आर आणि एस. आता ही कशी शो करणार आहे तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये? दॅट इज लाईन पी क्यू इज पॅरलल टू लाईन आर एस. पी क्यू काय आहे? आर एस ला पॅरलल आहे. किती सिंपल आहे. मग आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल देते. समजा इथे एस आणि टी नाव दिलेलं आहे आणि इथे एन आणि एम नाव दिलेलं आहे. मग हे एकमेकांना पॅरलल आहे. तुम्ही कसं लिहिणार? कसं लिहिणार ते लिहा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये. ठीक आहे. सो अशा पद्धतीने पॅरललचं चिन्ह काय आहे, पॅरलल लाईनची डेफिनेशन काय आहे, किंवा पॅरलल लाईन्स शो कशा करतात, मॅथमॅटिक्स मध्ये ते वर्ड मध्ये वगैरे ते रिप्रेझेंट कशा करतात, हे सगळं छानपैकी मी इथे क्लिअर केलेलं आहे. सो स्टुडंट, तुमच्या पुस्तकामध्ये बघा काय दिलेले आहे? एक विंडो दिलेली आहे आणि या विंडोला काय पकडली आहे? एकाची स्टिक पकडलेली आहे आणि किती अँगल्स तयार झाले हे तुम्हाला विचारलेलं आहे इथे. आता याच्यासाठी तुम्हाला 8th स्टँडर्ड मध्ये जावं लागेल. 8th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला आठवत असेल की मी काय शिकवलं होतं तुम्हाला? ज्यावेळेस 2 पॅरलल लाईन्स आहे, या काय आहे? 2 पॅरलल लाईन्स. या 2 पॅरलल लाईन्सला जेव्हा एक लाईन काय करत असते? इंटरसेक्ट करत असते, त्या लाईनला आपण काय म्हणत असतो? ट्रान्सव्हर्जल. याला काय नाव दिलं आपण? ट्रान्सव्हर्जल. ट्रान्सव्हर्जल म्हणजे काय रे? मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? छेदिका. जेव्हा 2 समांतर रेषांना एक रेष छेदते त्याला छेदिका म्हणतो आपण, ट्रान्सव्हर्जल. when 2 parallel the lines which intersect 2 lines in a distinct point, 2 विशिष्ट बिंदू मध्ये छेदते, डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये छेदते, त्याला आपण काय म्हणत असतो? ट्रान्सव्हर्जल अशा पद्धतीने म्हणत असतो. हे पण आपण बघितलेलं आहे. मग आता बघा पुस्तकामध्ये काय दाखवलेली आपल्याला? फिगर 2.1 मध्ये एक डायग्राम दाखवलेली आहे. आता ह्या 2 पॅरलल लाईन्स आहेत. समजा इले नाव आपण दिलं एल आणि ह्या एल लाईनला नाव दिलेलं आहे एम. ही आहे ट्रान्सव्हर्जल आणि ही काय आहे? 2 पॅरलल लाईन्स. आता यांच्यामध्ये काय झालेले आहे? 4 अँगल्स तयार झालेले आहे. बघा इथं ए बी सी आणि डी हे 4 अँगल्स इथे तयार झालेले आहे आणि त्यानंतर इथे पण 4 ई एफ जी आणि एच असे 4 आणि 4 8 अँगल्स इथे तयार झालेले आहे. हिअर ऑल 8 अँगल्स आर फॉर्म. पेअर्स ऑफ अँगल्स फॉर्म. आता ह्या अँगल्सची नावं काय काय आहे आपण शिकलो आहोत कुठे? 8th स्टँडर्डला. मग पटापट समजून घेऊया. दॅट इज फर्स्ट जे अँगल आहे ते करस्पॉन्डिंग अँगल्स. पहिल्या जे अँगल्स आहे त्याला काय म्हणणार आहोत? करस्पॉन्डिंग अँगल्स. मराठीमध्ये काय म्हणतात रे या अँगलला? संगत कोन. काय म्हणतो आपण त्याला? संगत कोन अशा पद्धतीने आपण इथे म्हणत असतो. मग आता तुम्हाला एक ट्रिक पण सांगते. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे लक्षात ठेवायचे? करस्पॉन्डिंग अँगल्स बघा, जेव्हा 2 पॅरलल लाईन्सला एक ट्रान्सव्हर्जल इंटरसेक्ट करत असते तेव्हा इथला अँगल आणि इथला अँगल काय आहे? तुमचा करस्पॉन्डिंग अँगल्स आहे. त्यानंतर म्हणजे एका साइडला असलेली हे डीएच. त्यानंतर याला मी स्क्वेअर करते किंवा रेक्टँगल करते, हे दोघे अँगल काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल. मग पहिली जी पेअर आहे करस्पॉन्डिंग अँगलची ती काय आहे? अँगल डी. अँगल डी आणि अँगल एच. दिस इज द फर्स्ट पेअर. देन नेक्स्ट वन सेकंड पेअर काय आहे तुमची? अँगल सी आणि जी. अँगल सी अँड अँगल जी. म्हणजे ह्या एका ट्रान्सव्हर्जलमुळे ह्या साइडला 2 पेअर्स तुमच्या अशा पद्धतीने तयार झाले आहेत. त्यानंतर इथे पण तुम्हाला अँगल्स बघायला मिळतील ह्या साइडला. हा काय आहे तुमचा एज. इथे पण हा अँगल आणि हा अँगल काय आहे तुमचा? करस्पॉन्डिंग अँगल आहे. त्यानंतर दिस अँड दिस वन. सो अशा पद्धतीने इथे आपल्याला थर्ड पेअर मिळाली. दॅट इज अँगल ए अँड अँगल कुठला रे? ई. हा आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. त्यानंतर चौथी पेअर कोणती? अँगल बी आणि एफ.
अँगल बी आणि अँगल एफ ह्या अँगल्सला तुम्ही म्हणणार आहात करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे संगत कोन. जेव्हा दोन पॅरलल लाईन्स असतील, दोन ह्या पॅरलल लाईन्स असेल, त्यांना जेव्हा एका ट्रान्सव्हर्जलने इंटरसेक्ट केलं त्यावेळेस इथे जो अँगल तयार होतो इथे तयार होतो, त्यानंतर इथे आणि इथे हे दोन पेअर्स, त्यानंतर तुमचं ई आणि इथे एफ, त्यानंतर जी आणि इथे एच, हे जे अँगल्स तयार होत असतात त्या अँगल्सला आपण काय म्हणणार आहोत करस्पॉन्डिंग अँगल्स. सो अशा पद्धतीने फोर पेअर्स मध्ये किती असतात रे अँगल्स 2 2 म्हणजे हे 2, हे 2 4, हे 2 6 आणि हे 2 8 म्हणजे एकूण 8 अँगल तयार होतात. करस्पॉन्डिंग अँगल तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो की जेव्हा टू ट्रान्सव्हर्सल आर इंटरसेक्टेड बाय when two parallel lines are intersected by the transversal, how many corresponding angles are found? There are 8 corresponding angles. 8 corresponding angles तुमचे इथे तयार होणार आहे. ठीक आहे, आता corresponding angles सगळ्यांचं क्लिअर झालं. Let's see the next angle, that is the alternate angle. आता alternate angle काय आहे चला समजून घेऊया. आता याच्यासाठी आपल्याला ही डायग्राम परत एकदा काढावी लागणार आहे म्हणजे तुम्हाला अल्टरनेट अँगल एकदम छानपैकी क्लिअर होईल. आता अल्टरनेट अँगल म्हणजे काय रे, व्युत्क्रम कोन म्हणत असतो. तुम्हाला याची एक ट्रिक पण सांगते की जिथे झेड आकार तयार होतो ते काय आहे तुमचे अल्टरनेट अँगल. आता काय केलं आपण परत एकदा दोन पॅरलल लाईन्स अशा पद्धतीने काढून घेतल्या, एक ट्रान्सव्हर्सल काढली, त्याला एल एम ह्या पॅरलल लाईन्सला नाव दिलेलं आहे. आता बघा पेअर्स आपण बघाशी नावं दिले होते, मग त्या पद्धतीने अल्टरनेट पहिलं जे आहे अल्टरनेट अँगलचे दोन टाइप्स आहे लक्षात घ्या. अल्टरनेट अँगल्स हॅव्हिंग द टू टाइप्स, दॅट इज इंटेरियर अल्टरनेट अँगल अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. फर्स्ट टाइप काय आहे तुमचा इंटेरियर अल्टरनेट अँगल अँड सेकंड टाइप आहे तुमचा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. ठीक आहे, आता आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल समजून घेऊया. तर इंटेरियर अल्टरनेट अँगलचे दोन पेअर्स तयार होत असतात आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगलचे 2 पेअर्स तयार होत असतात. अशा पद्धतीने अल्टरनेट अँगल्स पण किती आहेत तुमचे 4 आहे. मग आता आपण मगाशी काय केलं होतं अशा पद्धतीने ए बी सी डी, त्यानंतर काय दाखवलं होतं रे आपण ई एफ जी एच असे अँगल्स दाखवले होते. याच्यामध्ये तुमचे इंटेरियर अल्टरनेट अँगल कोणता आहे, सगळ्यात पहिला सी आणि ई. ठीक आहे, तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं अशा पद्धतीने जर ऑब्झर्व केलं, मी हे डार्क याने दाखवलंय बघा, आणि हे ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इथे झेड आकार तयार होतोय, दिसतोय हा झेड आकार. मग ह्या झेड आकारामध्ये पहिला इंटेरियर अल्टरनेट अँगल कोणता तयार झाला सी आणि ई. सो फर्स्ट अँगल आहे अँगल सी अँड अँगल ई. मग त्याच पद्धतीने दुसरा कुठला असणार आहे हा बी आणि हा एच. ओके, सो सेकंड इंटेरियर अल्टरनेट अँगल इज अँगल बी आणि अँगल तुमचा एच असणार आहे. ठीक आहे, येते सगळ्यांच्या लक्षात इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. ओके, त्यानंतर जो एक्सटेरियर बघायचा आहे, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल जर बघितलं तर हा डी आणि त्याच्या अपोजिट एफ आणि ए याच्या अपोजिट जी, हा तुमचा काय आहे एक्सटेरियर. इंटेरियर म्हणजे याच्या अपोजिट हा, याच्या अपोजिट हा काय आहे तुमचे इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे. एक्सटेरियर म्हणजे काय बाह्य कोन. मग बाह्य कोन कोणता आहे हा, याच्या अपोजिट काय झाला हा आहे, याच्या अपोजिट काय झाला हा. चला आपण त्याची नावं लिहूया. अँगल डी आणि अँगल कोणता रे अँगल एफ, त्यानंतर अँगल ए आणि अँगल काय झाला तुमचा जी, अँगल जी. सो अशा पद्धतीने आपण करस्पॉन्डिंग जे 4 पेअर्स आहे अल्टरनेट अँगलच्या पण 4 पेअर्स आहे, पण त्याच्यामध्ये इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल हे समजून घेतलेले आहे. आता चला बघूया नेक्स्ट. आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट म्हणजे इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स हे आपल्याला इथे आंतरकोन, इंटेरियर अँगल्स कोणते आहेत हे समजून घ्यायचे आहे की जे सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल आहे. समजा ही जी डायग्राम आहे हे मी जरा समजा रफ केलं, हे जे आहे हे मी रफ करून टाकलं आणि परत एकदा नावं दिलं ए बी, इथे सी डी आणि नंतर ई एफ आणि जी एच. मग इंटेरियर म्हणजे ह्या मधले आतले कोणते आहेत सेम साइड, सेम साइडला कुठले आहे अँगल सी आणि एच, अँगल बी आणि ई, हे काय झाले तुमचे इंटेरियर अँगल्स विथ द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. या ट्रान्सव्हर्सलच्या या साइडला सी एच आणि या साइडला बी आणि हे इंटेरियर अँगल्स तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे याच्या पण काय आहेत ह्या पेअर्स आहेत. सो अँगल सी अँड अँगल एच आणि इथे तुमचं काय होईल रे अँगल बी आणि अँगल ई होणार आहे. सो आय थिंक तुमची ही जी बेसिक
खूप महत्वाच्या प्रॉपर्टीज होत्या त्या इथे मी क्लिअर केलेल्या आहे. पॅरलल लाईन्स म्हणजे काय, आणि जेव्हा दोन पॅरलल लाईन्सला एक जी छेदिका आहे ती छेदिका छेदल्यामुळे करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेअर्स, अल्टरनेट अँगलच्या 4 पेअर आणि इंटेरियर अँगलच्या ज्या 2 पेअर्स तयार होतात हे मी डिटेलमध्ये छानपैकी समजावून सांगितलेलं आहे. आता ज्यावेळेस, आता ही तुम्हाला ट्रिक सांगितले शॉर्टकट, पण ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम मध्ये डायग्राम देतील आणि डायग्राम मध्ये हे नावं लिहायला लावतील त्यावेळेस ते तुम्हाला लिहिता आले पाहिजे. मग आता आपण काय करूया, डायग्राम द्वारे समजून घेऊया की ही नावं कशी लिहायची. हा ठीक आहे, चला आपण डायग्राम द्वारे समजून घेऊया. समजा आता तुम्हाला अशीच डायग्राम दिलेली आहे, ओके, आणि एक ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे. आता याला आपण नावं घेऊया, A B C. इथे D नाव देऊया, इथे E नाव देऊया, इकडे F, इथे G नाव देऊया आणि इकडे H नाव देऊया. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, ह्याच्या मधले करस्पॉन्डिंग अँगल्स लिहायचे. मग करस्पॉन्डिंग अँगलची मी ट्रिक काय सांगितली होती, D आणि H. आणि इकडे D आणि H होता, आठवतं तुम्हाला, D आणि H हा अँगल होता आणि त्याच्यानंतर इथला आणि इथला अँगल. आता हा अँगल म्हणजे कोणता रे, म्हणजे हा पहिली जी पेअर आहे ती तुमची ही आणि ही असणार आहे. ठीक आहे, मग पहिली जी करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत या करस्पॉन्डिंग अँगल्स मध्ये बघा D आणि H मी तिथे काढलं होतं, किंवा मग तुम्हाला इथे मी डायग्राम पण काढून दाखवते बघा. इथे डायग्राम काढून दाखवते. ह्या डायग्राम मध्ये आपण अशा पद्धतीने इथे दाखवलं होतं, कसं A B C D E F G H. त्यांनी काय सांगितलं, D आणि H, D आणि H आणि C आणि G. मग आता आपल्याला हा आणि हा अँगल घ्यायचा आहे. मग त्याचे डायरेक्टली नेम घ्यावे लागतील. नेम कसे घेणार तुम्ही, एक तर GBA काय होईल तुमचा पहिला अँगल, अँगल GBA, ओके, आणि GBA हा मध्यभागी आला पाहिजे आणि हा आला पाहिजे. आणि अँगल BED कोणताही तुमचा अँगल BED हा झाला पहिला करस्पॉन्डिंग अँगल. सेम आता C आणि G सांगितलंय. C आणि G म्हणजे काय येईल तुमचा, इथे मी स्टार करते बघा, आता हा स्टार करते, हे सेंटरला आलं पाहिजे. म्हणजे कोणता रे तुमचा अँगल ABE, ओके, आणि अँगल DEH. इथे लक्षात सगळ्यांच्या. अँगल म्हणजे तुम्हाला ट्रिकने आणि डायरेक्ट एक्झाम मध्ये कसं येणार हे पण समजावून सांगते मी. अँगल हा बघा हा सेंटरला आला पाहिजे, ABE आणि दुसरा कोणता रे, DEH, अँगल DEH. म्हणजे ही ट्रिक आणि त्याचे डायरेक्टली एक्झाम्पल. त्यानंतर पुढे काय सांगितलं, A आणि E म्हणजे कोणता रे परत, हा दिस अँड दिस वन, ओके. परत घ्या GBC आणि BEF, ओके, अँगल GBC आणि अँगल GBC आणि अँगल BEF, अँगल BEF हा झाला थर्ड पेअर. आता लास्ट पेअर कोणती येईल तुमची, हा स्टारवाला आणि इथला स्टारवाला, म्हणजे कुठला, CBE आणि FEH, ओके. येते लक्षात सगळ्यांच्या. पहिला अँगल कसा लिहिला आपण, पहिला अँगल लिहिला आपण GBA, त्यानंतर BED, ठीक आहे, त्यानंतर ABE आणि DEH. त्याच पद्धतीने अपोजिट अँगल द्यायचे आहे, GBC आणि BEF, ओके, त्यानंतर CBE. पुढचा अँगल काय येईल, CBE आणि FEH, अँगल FEH. म्हणजे एक्झाम मध्ये डायरेक्ट तुम्हाला अशा पद्धतीने जरी दिलं तरी तुम्ही ते पेअर्स लिहू शकता. आता आपल्याला बघायचे याच्यामधलेच अल्टरनेट अँगल. आता अल्टरनेट अँगल हे मी इथे रफ करते बघा, A आणि अल्टरनेट अँगल म्हणजे हा आणि हा, हा आणि हा काय झाले इंटेरियर अल्टरनेट अँगल. म्हणजे आपल्याला कुठला लिहायचा आहे, समजा इथे मी एक डॉट घेतला, आता हे मी रफ करून टाकते म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होईल, ओके. हे मी रफ करून टाकला. आता अल्टरनेट अँगल म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, व्युत्क्रम कोर झेड आकार तयार झाला पाहिजे. ट्रिक काय सांगितली तुम्हाला, इथे झेड आकार तयार होतोय का, दिसतोय तुम्हाला, डार्क अक्ष याने दाखवलं मी, हा झेड आकार तयार होतोय. मग इथला एक घेतला, मग याच्या इथला एक घेतला, मग हा सेंटरला आला पाहिजे. ABE आणि BEF काय होईल तुमचा, पहिला अँगल ABE आणि अँगल BEF, अँगल BEF हा झाला पहिला इंटेरियर अल्टरनेट अँगल. आता याच्या अपोजिट हा एक घेऊया आणि हा एक घेऊया. आता फक्त त्याचं नाव लिहायचंय तुम्हाला, CBE, अँगल CBE आणि CBE झाला, BED, अँगल BED.
FED. सो अशा पद्धतीने इंटेरियर अल्टरनेट अँगल पण तुम्हाला समजावून सांगितलं आहे. आता बघायचंय आपल्याला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आता हे रब करून टाकते ना, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. हा एक आणि त्याच्या अपोजिट हा एक आणि त्याच्या अपोजिट हा, याला म्हणणार तुम्ही एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आता याचे फक्त नाव लिहा, GB किंवा इथून कोणी म्हणेल टीचर मला इथून लिहू शकतो तू, ABG अँगल ABG आणि अँगल FEH अँगल FEH. त्यानंतर इकडचा काय येईल तुमचा GBC अँगल GBC आणि इकडचा कोणता येईल DEH अँगल DEH. ठीक आहे. सो अशा पद्धतीने करस्पॉन्डिंग अँगल्स एक्झाम्पल दिलं असताना तुम्हाला लिहू शकतात, अल्टरनेट अँगल्स पण लिहू शकतात, त्याच पद्धतीने इंटेरियर अँगल्स पण लिहू शकतात. आता इंटेरियर अँगल लिहिण्यात अजूनच खूप सोपं आहे. इंटेरियर अँगल्स म्हणजे हा आणि हा अँगल, हा आणि हा अँगल. जसं आपण काय घेतलं इंटेरियर अँगल मध्ये, काय घेतलं बघा, C आणि H घेतला आणि H आणि E घेतलेला आहे. हे झाले इंटेरियर अल्टरनेट अँगल. मग यांची फक्त नावं लिहायची आहेत. इथे काय होतं रे तुमचं B होता ना, ABE अँगल ABE आणि लगेच त्याच्यानंतर कंटिन्यू करा BED अँगल BED. हा झाला पहिला, या साईडचे हे दोन अँगल. ठीक आहे. आता या साईडचे लिहूया, अँगल CBE अँगल CBE आणि CBE आणि कोणता आहे BEF अँगल BEF. सो अशा पद्धतीने एक्झाम मध्ये तुम्हाला कुठलेही अँगल्स विचारू द्या, बेसिक कन्सेप्ट आहे करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल आणि तुमचं सगळ्यात महत्वाचं इंटेरियर अँगल तुम्हाला आता नक्की लिहिता येईल. आता एक डायग्राम देते, या डायग्रामची मी नावं देते आणि त्याच्यामधले सगळेच्या सगळे म्हणजे करस्पॉन्डिंग 4 पेअर्स, अल्टरनेटच्या 4 पेअर्स आणि इंटेरियरच्या 2 पेअर्स लिहून तुम्ही मला लिहायचे आहे कमेंट सेक्शन मध्ये. ठीक आहे. हा आहे तुमचा क्वेश्चन PQ हा Q देऊया, हा S देऊया आणि एक ट्रान्सफर देऊया, याला M आणि याला N. ठीक आहे. इथे या पॉइंटला समजा K देऊया आणि इथे T नाव देऊया. ते सगळे अँगल्स तुम्ही लिहा मला कमेंट सेक्शन मध्ये. सो अशा पद्धतीने हा पहिला पार्ट होता. या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण पॅरलल लाईन्स विषयी सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहे. पॅरलल लाईनच्या अजून ज्या कन्सेप्ट आहेत ते क्लिअर करणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.